पटवर्धन साहेब, वकिली सुरूच ठेवा तुम्ही. आतापर्यंत तुम्ही आमची साथ दिलीत. आमची साथ देऊन भविष्य वाचवलं तुम्ही तुमचं. निघतो मी. भीमपुरा, उदास नग होस. आपल्या संग हे पहिल्यांदा थोडी झालंय. उदास नाहीये बाबा, वाईट वाटतंय ह्या गोष्टीचं की आपल्या जातीचा त्या संस्थेला देखील त्रास होतोय. ज्या संस्थेचे लोक सामाजिक न्यायासाठी लढा देतात, स्वतः बॅरिस्टर आहेत, आणि कोणीतरी एक पटवर्धन म्हणून आपली साथ द्यायला जातो तर पूर्ण संस्था आणि त्याची युनियन त्या माणसाविरुद्ध उभे राहतात. आणि हे सगळं त्या नरोत्तम जोशीच्या सांगण्यावरून. हे बघ पुरा, कुठलं बी युनियन कधी चमत्कार नाही करू शकत. आणि मग युनियन पण माणसांनीच बनलं आहे ना. आणि जिथं माणूस आहे तिथे माणसाचे विचित्र स्वभाव आलेच. आणि मग हा समाज पण तर एक युनियन आहे, सगळ्यात मोठी युनियन. म्हणून पुरा व्यक्ती, समाज, युनियन, देश विदेश या संदेश आपल्याला लढाई लढावी लागेल आणि जिकावी बी लागल. हा तर मग लढू ना बाबा, आणि जिंकू पण आपण. आणि ह्यांना जिंकायलाच लागल. येतो पोरा. हे काय रमा, आणि हे का उचलून आणलंस? थांबा जरा तुम्ही. रमा, काय रमा? मी ह्याला चिकटवते. ज्या दिवशी तुम्हाला वकिलांकडे नोकरी लागल ना, त्या दिवशी मी ह्याच्यावर तुमचा हस्ताक्षर घेईन. बाहेर समदे भीमभाऊंची अशी वाट बघतायत, कदाचित त्यांना नोकरी नाही भेटली, जसं काय ते मोठे बॅरिस्टरच बनले आहेत. मी आता फक्त तोच विचार करतेय की भीम आतापर्यंत कोणच बी नाही, तरी बी इतका माज आहे त्याला. उद्या खरंच बॅरिस्टर वगैरे बनला तर ठाव नाही, आकाशामध्ये उडल. आई, कुठल्या वैद्याकडं असं औषध नाही आहे का जे भीमभाऊला त्यांचं शिक्षण विसरायला लावल? या अभ्यासाच्या नादापायी मोठ्या नोकरीचं सपन बघत आहेत ना ते. ना अभ्यास ध्यानात राहील आणि नाही ते आकाशामध्ये उडतील. असलं कुठलं औषध असतं तर कधीच पाजलं असतं मी त्याला. दररोज त्याच्या उपलब्धीपायी माझं रक्त नाही आटवलं असतं.
तोंड पाहत नाही बसली असती. पण बाबांचं तोंड का पडलंय? रामजी, रामजी, भीम कुठे आहे? येतोय मागून. दादा, काय झालं? तुम्ही इतके उदास का आहे? नाही, काही नाही. फक्त भीमला अजून संघर्ष करावा लागेल. भीम, काय झालं भीम? तू इतका उदास काय आहेस? अरे भीम, आलाच आहेस तर हे पण सांग. तू तर बॅरिस्टर कडे स्वाक्षरी करायला गेला होतास ना, तू आण पाडून आलास का? माझी खालची जात असल्याच्या कारणाने त्या लोकांनी मला नोकरीवर नाही ठेवलं हे कळतंय. पण इथे आपण सर्व छोट्या जातीचे असून तरी सुद्धा मला नोकरी न मिळाल्याचा तुम्हाला इतका आनंद का होतोय ते मला काही समजत नाहीये. आई, आता आपला जीव शांत झाला बघा. दलियाजी, तू हा हार घालून भीमाचं स्वागत करणार होतीस ना? होय, अगदी. हा, मग आता तू नग करूस, म्या स्वागत करतो. हं? दे दे दे. हितेश भाऊ, भीमला कमी लेखायचा किंवा त्याचं मनोबल कमी करण्याचा तुमचा कुठला बी विचार कधी बी यशस्वी होणार नाही. स्वागत आहे. हे काय नाटक करताय तुम्ही हितेश काका? हे नाटक नाहीये भीम. तुझ्या येण्या अगोदर दलियाजी म्हणत होती की आज भीम बॅरिस्टर कडे नोकरी मिळून आपल्या चाळीतल्या लोकांसाठी उदाहरण बनेल. आणि मग यो हार त्याच उदाहरणाला घातला जाणार होता. पर असं तर झालं नाही. नोकरी तर तुला मिळाली नाही, तर माझ्या हिशोबानं हे उदाहरण रामजींना बनवायला पाहिजे. म्हणजे चाळीतला कोणता बी बाप आपल्या मुलाच्या शिक्षणाचा नाद करणार नाही. नाहीतर असंच त्याच्या मुलाला बी तुझ्यासारखं नोकरीसाठी भटकावं लागेल. अरे ऐका ऐका ऐका, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. चाळीतल्यांनो, आज तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून जेवण आहे. पण कोणत्या खुशीत? अरे बाबा, माझ्या दोन्ही मुलांना नोकऱ्या लागल्यात. एकाला फॅक्टरीमध्ये आणि दुसऱ्याला मुंबई नगरपालिकेमध्ये. अभिनंदन अभिनंदन भाऊ. धन्यवाद धन्यवाद. तसं किती शिकलेली तुमची दोन्ही मुलं? अरे काय तुम्ही पण, अरे मोठा तर अजिबात शिकलेला नाहीये. आणि आमचा छोटा याच रामजींच्या म्हणण्यावरून 2-3 दिवस शाळेत गेला होता. मग मी त्याला स्वतःच काढून टाकलं. आणि शिक्षण घेऊन काय करणार आहे? हा? तू ना अगदी बराबर येळेला आलास बघ. त्या रामजीला बघ, आणि त्याच्या गळ्यामध्ये जो हार आहे ना, दिसते ना, त्याला बघ. या रामजीने आपल्या मुलाला खूप शिकवलं. तो बी शिकला, पण आजवर याला नोकरीच नाही मिळू शकली. आणि हा जो यांच्या गळ्यामध्ये हार दिसतोय ना, हे समद यांच्या दोन्ही पोरांच्या असफलतेमुळे हाय. माझ्या मुलाला मी न शिकवल्यामुळे मी तर बाबा या असफलतेतून वाचलो. हे असं तुम्हाला आत्ता वाटतंय काका? काही वर्षांनंतर
तुम्हाला असं वाटेल की तुम्ही चूक केली आहे, तरीही आमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला खूप खूप अभिनंदन. तुमच्या मुलांनाही. आणि तुमच्या कार्यक्रमात आम्ही सहकुटुंब येऊ. भीमराव, तू खूप बोलतोस. ह्या सगळ्यामुळे दुःखी होण्याची काही गरज नाहीये बाबा. आतापर्यंत एवढं तर समजलंय मला की प्रत्येकाच्या आनंदाचा रंग, ढंग, चव ही वेगळी असू शकते, पण प्रत्येकाच्या दुःखाचा रंग, भाव आणि स्वार्थ एकसारखाच असतो. दुःख आपलं असो किंवा इतरांचं, असतं तसंच. सर्वम दुःखम. संसारात सगळीकडे फक्त दुःख आणि दुःखच आहे. आधी दुःखाची जाणीव होऊ दे, आपल्या नाही इतरांच्या. जेव्हा दुःखाची जाणीव होऊ लागेल तेव्हा मला शोध. मी आलो लगेच बाबा. अहो, तुम्ही अचानक कुठे चालले? मालक, मला तर आधीच ठाऊक होतं की तुम्ही असल्यावर बॅरिस्टरकडे भीमाला नोकरी तर गावणारच नाही. बघा, तुम्ही नक्कीच काहीतरी काही नाही काही खेळ नक्कीच खेळणार. आता काय झाक योगायोग आहे बघा. तुम्ही खेळ खेळला, भीमाची नोकरी गेली आणि शेजारच्या चाळीतला हलकू आम्हा सर्वांना जेवण देतोय. हलकू? हा, तो का जेवण देतोय? अहो, त्यांच्या दोन्ही मुलांनी नोकरी गावली नाही का? अच्छा, तर मग तिथे खूप लोक जातील. जाणार? भीमाचं कुटुंबही जाईल. जाणार? भीम पण जाईल. मला तर वाटतं जाणारच. मग दुःख काय आहे आणि तुला दुःखाची किती जाणीव झाली आहे? वकिलांच्या युनियनने या अध्यादेशावर शिक्कामोर्तब केलाय. यात लिहिलं आहे की जर का तुम्ही खालच्या जातीतल्या भीमरावाला नोकरीवर ठेवून घेतलं तर तुमची वकिली रद्द होऊ शकते साहेब. दुःख ती अवस्था आहे जिथे व्यक्तीची इच्छा आणि सद्य परिस्थिती यांचा मेळ नाही होऊ शकत. कोणाचं दुःख सार्थक आहे तर कोणाचं दुःख निरर्थक. कोणी आपल्या स्थितीमुळे दुःखी आहे तर कोणी इतरांच्या पूर्तीमुळे दुःखी आहे. जो भरभरून दुःखी दिसत नाहीये तोही आतून दुःखीच आहे. या संसारात सगळीकडे फक्त दुःख आणि दुःखच आहे. तर आज मी तुला दुःखाचे निवारण करण्याचा उपाय सांगतो. दुःखाचा अंत फक्त
अविद्या आणि तृष्णाच्या नाशाने संभव आहे. अविद्या म्हणजे सर्व बाबतीतले अज्ञान आणि तृष्णा म्हणजे तहान. अशी तहान जी व्यक्तिगत असेल, ज्याच्यात इतरांचं भलं सम्मिलित नसेल. तुम्ही मला हाही प्रश्न विचारला होतास की व्यक्तीचा मृत्यू त्याच्या जिवंत असण्या इतका महत्वपूर्ण कसा होऊ शकतो. तर भीमराव, जर कोणी व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर समाजाला, मनुष्याला योग्य रस्त्यावर चालणं शिकवत असेल आणि त्याच्या मृत्यूनंतरही समाज त्याच्या सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करेल, तर त्या व्यक्तीचा मृत्यू त्याच्या जिवंत असण्या इतकाच महत्वपूर्ण होतो. संसारात अशा खूप कमी व्यक्ती असतात जे आपलं शरीर तर सोडून देतात, परंतु त्यांचे विचार लाखो करोडो लोकांच्या आत्म्यामध्ये कोरले जातात आणि त्या विचारांची यात्रा अनंत काळापर्यंत चालू राहील. संसारात अशा खूप कमी व्यक्ती असतात जे आपलं शरीर तर सोडून देतात, परंतु त्यांचे विचार लाखो करोडो लोकांच्या आत्म्यामध्ये कोरले जातात आणि त्या विचारांची यात्रा अनंत काळापर्यंत चालू राहते. हितेश, माहिती आहे हे काय आहे? काय आहे मालक? विष. घाबरू नकोस, तुझ्याकरता नाहीये. फक्त हे विष काहीही करून आजच्या जेवणात भीमाच्या खाण्यात मिसळ. भीमाची यात्रा इथपर्यंतच. त्याचं काम तमाम. याबरोबरच त्याचे स्वप्न आणि जातीबद्दलचे जे विचार मनात घर करून बसलेत ते पण संपतील. मालक, समजा की भीमाचा खेळ आता संपलाच. मृत्यूनंतरही व्यक्ती जिवंत राहू शकतो, हे माझ्यासाठी एक नवीन गोष्ट आहे. तर आज मला हे ज्ञान मिळालं आहे की मृत्यूही जीवना इतकाच महत्त्वपूर्ण असू शकतो जर व्यक्ती त्या तऱ्हेने जगली तर. आणि मी स्वतःला वचन देतो की मी आपल्या जीवनाला त्याच तऱ्हेने जगीन, ज्यामुळे माझे विचार माझं शरीर सोडल्यानंतरही जिवंत राहतील. भलेही मी मरून गेलो, पण तरीही मी जिवंत राहीन.